नमस्कार लाडक्या बहिणींनो, 3 अशा मोठ्या बातम्या आहेत ज्या तुम्ही ऐकल्या पाहिजे. एक आनंदाची बातमी, एक दुःखाची बातमी आणि एक समबातमी. या तिन्ही बातम्या तुमच्यासाठी निगडीत आहेत. आजचा दिवस उघडल्यानंतर मात्र या तिन्ही बातम्या ज्या आहेत आपल्याला पाहायला भेटल्या आहेत. ज्यामध्ये अपात्रतेची बातमी आहे, हप्त्याचीही बातमी आहे आणि आनंदाचीही बातमी आहे. तर आपल्याला व्हिडिओमध्ये सर्व काही पाहायला भेटणार आहे. म्हणजे आजचा कोटा जेवढा होईल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. जेणेकरून आज तुम्हाला लक्षात येईल की हप्त्याचं वितरण कुठं सुरू आहे, किती सुरू आहे, किती दिवस चालणार, यासोबतच अपात्रमध्ये मी आहे का? आणि यानंतर मात्र एक नवीन जो काही फॉर्म्युला तुम्हाला फॉर्मवर दिसणार आहे अपात्रतेच्या, तोही तुम्हाला मी आज सांगणार आहे. जे काही आहे ते सगळं सविस्तर तुम्हाला जे आहे या व्हिडिओमध्ये दिसून येईल. मात्र तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट तुम्हाला आनंदाचीच सांगतो. सुरुवात आनंदापासून करावी. म्हणून आनंदाची बातमी जी आहे, काल जे आहे दुपारी 2 पासून लाडक्या बहिणीचे हप्ते पडायला सुरुवात झाली आहे. जवळपास मी काल 18 जिल्ह्याचा सर्व्हे केलता, तर 18 मध्ये काल कमेंट सेक्शनमध्ये 2-3 जिल्हे वाढ झाली. म्हणजे जवळपास 21 जिल्ह्यांमधून आपल्याला माहिती भेटली. बाकीच्याही जिल्ह्यांमध्ये पडले असतील, मात्र 21 जिल्ह्यामधून आपल्याला माहिती भेटली की पैसे पडायला सुरुवात झाली आहे. आता मात्र जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक 70-1 लाख जे आहे लाडक्या बहिणींना कालच्या दिवसात पैसे पाठवले गेले आहेत. म्हणजेच किती टोटल 2.5 लाडक्या बहिणी म्हणजे 2,02,50,00,000 जे आहेत, सॉरी 2,50,00,000 लाडक्या बहिणी होत्या. त्याच्यापैकी 42 लाख होल्डवर, म्हणजे 2,10,00,000 लाडक्या बहिणी ज्या आहेत आणखीनही ज्या आहेत पात्र आहेत. आणि याच्यातून त्या 42 लाखातून तर कोणत्या होतील कोणत्या नाही हेही तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता पहिले सुरुवात करूया. 70 लाख म्हणजे आणखीन 2 टप्पे बाकी आहेत. 70 लाखाचा पहिला टप्पा झाला, तो पहिला टप्पा काल पडला. याचा अर्थ काय की दुसरा आणि तिसरा टप्पा म्हणजे आज बाकी आहे. आता आजच्या दिवसात जे आहे उर्वरित 50 ते 60 लाख लाडक्या बहिणींना, उद्याच्या दिवसात 50 ते 60 आणि उर्वरित जे आहे 9 तारखेला म्हणजेच रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला. आता तुम्ही म्हणाल की असं कसं होत आहे? म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत असं आम्हाला भेटत आहेत आणि दुसऱ्याला उशिरा का भेटत आहेत, किंवा आम्हाला उशिरा भेटत आहेत त्यांना लवकर का? तर त्याचंही कारण सांगतो. ते सगळा प्रकार अल्फाबेटिकली असतो. म्हणजे जसं की ए पासून सुरुवात करणाऱ्या लोकांना सुरुवातीला, किंवा जर वयाची अट टाकली तर 21 ते 24 वर्षे जे आहे यंग पिढी आहे, मग यांना थोडं थांबवतात. आणि 60 ते 65 वर्षाच्या म्हणजे जे आहे 55 ते 60 वर्षाच्या जे आहेत लाडक्या बहिणींना पैसे लवकर टाकतात. त्याचं कारण आहे की त्यांना औषध खर्चासाठी कशासाठी पैसे लागू शकतात, म्हणून हा टप्पा असतो. नंतर मग मात्र मजुरी काम करणारे कोणते आहेत, लेबर कोणते आहेत, या सगळ्यांना जे आहे टप्प्याटप्प्यानं पैसे सगळ्यांनाच पैसे पाठवायचे असतात. सुरुवातीला कोणता, तर हा मुद्दा तिथून येतो. यानंतर एक तिसरा मुद्दा असतो नॅशनल बँक. सुरुवातीला नॅशनल बँकेत पैसे जातात कारण ते लवकरात लवकर डीबीटी होतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यावर अवलंबून असतात. बघा, आता मी तुम्हाला पहिला आनंदाचा मुद्दा सांगितला की आता तुम्हाला जे आहे उर्वरित 2 दिवसामध्ये तुमचे सगळे पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही. मात्र आता जून आणि जुलैचा हप्ता ज्यांचा रुकला आहे, एक मोठी खबर बातमी जी आहे आज आलेली आहे, मी तुम्हाला ती सांगणार आहे. ती अशी बातमी आहे की बघा, एकाच कुटुंबात जास्तीत जास्त 2 महिलांनाच माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळण्याचा अधिकार आहे. तिसरी किंवा चौथी योजनेत जे आहे वंचित राहील. आता ही बातमी आपण टाकली होती, तुम्ही ऐकली होती, हे सगळ्या गोष्टी झालत्या. मात्र याला अपडेट होऊन काय आलं ते तुम्हाला सांगणार आहे मी. महाराष्ट्र शासनाने हे नियम ठरवले आहेत. बघा, असा संकेत व्हिडिओच्या शीर्षकातून आपल्याला मिळतो की कदाचित योजना धोरणातल्या अपरिहार्य मर्यादा आणि योजनेचा गैरफायदा टाळण्यासाठी आखला गेला आहे. बघा, यानंतर मात्र एक गोष्ट तुम्हाला सांगतो की FSS असं काहीतरी एक शेरा आहे. तो शेरा तुम्हाला कुठं भेटणार आहे लाडक्या बहिणींनो? तो तुम्हाला फॉर्मवर भेटणार आहे. म्हणजेच काय, तर आता तुमच्या कुटुंबात 3 जणी आहेत आणि कोणाला पात्र केलं तर दोघीलाच पात्र केलं. मग तुम्हाला जर आहे अपात्र केलं तर माफ करा, एफ-एस-सी म्हणजे एफ-एस-सी हा शेरा तुमच्या फॉर्मवर येणार आहे. मग हा शेरा आल्यानंतर मात्र तुम्हाला कळून जाईल की तुम्ही अपात्र कशामुळे आहात, तर तुमच्या घरात 3 जण लाभ घेत आहेत म्हणून तुम्ही अपात्र आहात. मग यावर आयडिया एकच होती, मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की एकाचा फॉर्म चेंज करून माहेरचा नावावर करायचा, किंवा एकाचा फॉर्म चेंज करून जे आहे रेशन काढून उडवायचा.
ह्या गोष्टी ज्या आहेत तर मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगेल पुढे जसं-जसं लाडक्या बहिणींना फॉर्म येतील. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की पहिला जो आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या लाडक्या बहीण होल्डवर आहेत त्यांच्यापैकी 20,00,000 लोकं 20,00,000 एक लाडक्या बहिणी ज्या आहेत रिलीज होतील. बाकीच्या ज्या आहेत 20-22 लाख अपात्र ठरतील. मात्र अपात्र ठरल्यानंतर त्यांना सांगावं तर लागेल ना कोणत्या उद्देशानं. म्हणून सरकारने सांगितलं होतं, की वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्येच कळणार, की तुम्ही अपात्र काय आहेत. आता इतक्या कारणापैकी पहिल्या कारणाचा मुद्दा आलेला आहे एफ-एस-सी. एफ-एस-सी लक्षात घ्या. एफ-एस-सी हा जर तुमच्या अपात्रतेपुढे शेरा आला, की तुम्ही अपात्र आहात आणि त्याचं कारण आहे, की तुमच्या कुटुंबात तिघं लाभ घेऊ शकत नाहीत. ऑलरेडी दोघं लाभ घेत आहेत म्हणून तुम्ही अपात्र आहात. तर ही गोष्ट तुम्ही महत्त्वाची लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे पाहायचं आहे, की हे पैशाचं वितरण जे आहे कुठपर्यंत होत आहे. तर या पैशाचं वितरण जे आहे 9 तारखेच्या पूर्वसंध्येपर्यंत होत आहे. म्हणजेच काय आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्या लाडक्या बहिणींनी बिलकुल घाबरायची गरज नाही. ज्यांना जूनचा हप्ता भेटला नाही, त्यांना या लॉटमध्ये पैसे भेटण्याची शक्यता आहे. जर समजा या लॉटमध्ये त्यांना पैसे भेटले नाहीत, तर मात्र त्यांना जे आहे फॉर्म आपल्याला जो जो काही आहे तो येत्या 15 दिवसात लक्षात येईल. म्हणजे येत्या 15 दिवसात काय खेळ होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. येत्या 15 दिवसात 2 गोष्टी होणार आहेत. 42 लाख जे फॉर्म आहेत ते होल्डवर ठेवलेत. ते चेकिंग होऊन 20 लाख लाडक्या बहिणी पात्रमध्ये जातील. म्हणजे मी एक टेंटेटिव्ह अंदाज सांगतो. 10 लाख होऊ शकतात, 15 लाख होऊ शकतात, 25 लाख होऊ शकतात. तर त्या पात्रमध्ये जातील आणि उर्वरित अपात्रमध्ये येतील आणि पुढच्या 15 दिवसात त्या लाडक्या बहिणीला तुम्ही का अपात्र आहेत आणि त्याची पूर्तता करायची कशी याबद्दल आपल्याला पोर्टलवर लिहिलं जाईल. हे कशामुळे माहिती आहे का लाडक्या बहिणींनो? कारण इलेक्शन जवळ आहे ना, 3 महिन्यात दिवाळीनंतर इलेक्शन आहे. त्याच्या आधी तर तुम्हाला चान्स द्यावाच लागेल ना त्यांना पात्र करण्यासाठी. म्हणून तुम्ही का अपात्र आहोत म्हणजे तुमच्यामध्ये जे आहे मतभेद, तुमच्यातला संघर्ष जे उफळून आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे, की तुम्ही का अपात्र आहात. मग तुम्हाला ते देतील जसं एफ-एस-सी म्हणजे तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त महिला महिला लाभ घेत आहेत किंवा तुमचं उत्पन्न तिथं उत्पन्नाचा काही नवीन जो जो काही कोड येईल ते मी सांगेलच तो असं देतील. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही त्याची पूर्तता करा, की "अरे हां, मी उत्पन्न एवढं नाही कमवत ना, हे घ्या माझं उत्पन्नाचं सर्टिफिकेट मी एवढं कमवत नाही." आणि तुम्ही उत्पन्न कमवत असताल आणि तुमच्याकडे 2.5 लाखाचे जास्त असेल, तर किमान तुम्ही बोलू शकत नाहीत ना, की "बाबा माझं उत्पन्न कमी होतं, तरी मला लाभ भेटत नाही." मग तुम्हाला तर लक्षात येतं ना सरकारनं कुठं छाटलं म्हणून तुमचंही तोंड बंद, त्यांचंही बंद. आणि जर खरंच तुम्ही पात्र असाल तर तुम्ही पात्र होणारच त्याला कारण तुम्ही पूर्तता करणार. हे सरकारचा डाव असतो आणि यानंतर मात्र तुम्हाला ह्या पुढच्या 15 दिवसात टाईम भेटेल, की आपल्या फॉर्मची पूर्तता करून पात्रमध्ये आणण्यासाठी. तर लाडक्या बहिणींनो ह्या 3 महत्त्वाच्या बातम्या होत्या. पहिली बातमी डी प्रक्रिया सुरू आहे. 60 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणीला काल लाभ भेटलेला आहे. दुसरी बातमी म्हणजे 60 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणीला लाभ जरी भेटला तरी आणखीन 3 दिवस डी प्रोसेस चालू आहे. दुसरी बातमी एफ-एस-सी म्हणजेच हा शेरा तुम्हाला भेटणार आहे एफ-एस-सी अपात्रतेचा. तिसरी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. तुमच्याकडे वेळ आहे. तुम्हाला वेळ भेटणार आहे. फक्त लक्ष देऊन राहा व्हिडिओवर. चॅनलला सबस्क्राईब करा. मी सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आणून देईल.